नमस्कार, मी नेहा शंखनाथच्या विशेष कार्यक्रमात आपले स्वागत करते। आज आपण म्युकरमायकोसिस काय आहे आणि म्युकरमायकोसिस होण्याची कारणे काय आहे त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। आपण सर्वांना माहिती आहे, सध्या कोरोनाची परिस्थिती ही काही प्रमाणात नियंत्रणात आलेली आहे। मृत्यू संख्येमध्ये ही घट झालेली आहे। पण अशातच जर आपण म्युकरमायकोसिस नावाचा फंगल इन्फेक्शन आजार समोर घेतला तर कोरोनामध्ये रोगप्रतिकार शक्ती कमी झाल्यास हा आजार होण्याची भीती संभवते। वेगवेगळ्या प्रकारच्या स्टेरॉइड इंजेक्शनचा वापर कोरोनामध्ये घेतला असल्यास रोगप्रतिकार शक्ती ही मोठ्या प्रमाणात कमी झालेली आहे। आणि अशातच तर म्युकरमायकोसिस या आजाराबद्दल डॉक्टरांचे काय मत आहे हे जाणून घेऊया। आणि कशा प्रकारचा हा आजार आहे, आजार होण्याचे नेमके कारण काय आहे। तर सध्या असं म्हटलं जात आहे की म्हणजे भीतीचं वातावरण आहे लोकांमध्ये की असं जर डोळ्याला आमचा काही त्रास झाला किंवा डोळ्याच्या जवळ काही दुखतंय आम्हाला तर हा म्युकरमायकोसिस आहे। लोकांमध्ये थोडीशी भीती आहे, होऊ शकते ते अगदी साधारणचं म्हणजे कधी न होणारा कधी थोडासा त्रास असू शकतो। तर अशा वेळेला नागरिकांनी भीती न बाळगता काय केलं पाहिजे आणि नॉर्मली काय राहू शकतं याबद्दल सांगा। म्युकर हे प्रायमरीली आपल्याला दिसतं आहे की हे जे आपल्या डोळ्याच्या अवतीभोवती जे एअर नेझल सायनसेस असतात हे तिथे आपलं घर बनवताना आपल्याला दिसतं। सर्वप्रथम अगर कुठे काही म्युकरचं आपल्याला प्रेझेंटेशन जे डोळ्याच्या अवतीभोवतीच दिसून राहिलं आहे तर तिथे एअर सायनसेस असतात आणि हे जे एअर सायनसेस असतात हे डायरेक्टली आपले नाकाची जी श्वास घेण्याची जी नळी असते त्याच्या अवतीभोवती हे सगळे एअर सायनसेस आपल्या असतात। तर तिथे हे म्युकर जे असतं फंगस हे नॅचरली प्रेझेंट असतं। कोणाचंही आता सध्या माझ्याही नाकामध्ये अगर एखादा बायोप्सी करून अगर आपण पाहिलं तर तिथे तो म्युकरचा ऑर्गॅनिझम आपल्याला दिसतो। पण तो म्युकरचा ऑर्गॅनिझम आपल्या बॉडीमध्ये कसा काय शिरतो आणि तिथे जाऊन असा पॅथॉलॉजिकल प्रॉब्लेम की एकदम तिथे सूज निर्माण करणं, इन्फेक्शन वाढणं, तिथे पस येणं हे कधी होतं जेव्हा आपली प्रतिकार शक्ती जी असते बॉडीमधली ती जेव्हा कमी होते तेव्हा हे जे ऑपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन्स जे असतात, ऑपॉर्च्युनिस्टिक म्हणजे हे जे इन्फेक्शन्स असतात हे डायरेक्टली आपल्याला अफेक्ट नाही करत। जेव्हा त्यांना ऑपॉर्च्युनिटी देण्यात येते, जेव्हा आपली बॉडीची इम्युनिटी डाऊन होऊन जाते त्यावेळेस हे ऑपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन्स म्हणजे त्यातला एक म्युकर हा आपल्या बॉडीमध्ये शिरतो आणि मग तो हॅवॉक जे काही आपल्याला दिसून राहिलं आजकाल प्रेझेंटेशन्स हे असं होतं। तर मुख्य म्हणजे ही आणि असं काही सगळ्यांना म्युकर होऊन राहिलं असं काहीच नाहीये। अगदी पूर्ण देशभरामध्ये जरी पाहिलं तर आपल्या आज अगर आपण पूर्ण काउंट जरी घेतला की म्युकरचे किती केसेस आहेत तर एक सर्वसाधारणपणे 5 की 6 हजार पेशंट्स आपल्याला आढळलेले आहेत आणि त्यातले मॅक्सिमम पेशंट्स आपण फार पद्धतशीर छान त्यांचं डायबिटीज कंट्रोल करून आणि ते अँटीबायोटिक्स देऊन आपण कंट्रोलही करून आलं आणि त्यातले अगदी काही 1% पेशंट्सलाच आपल्याला सर्जरी ऑपरेशन करून आपल्याला ते काढावं लागतंय पूर्ण फंगस आणि काही 1% त्यातून म्हणजे 1% पेशंटला आपल्याला डोळा काढावा लागतोय की इतकं इन्फेक्शन ते पसरून गेलं आणि ते कंट्रोल नाही होत आहे। तर हे अगदीच म्हणजे अगदी रेअरेस्ट ऑफ रेअर असं त्याचं प्रेझेंटेशन येत आहे। 1.3 बिलियन पॉप्युलेशनमध्ये अगर 5000 लोकांना म्युकर होत आहे तर हे पॅनिक करण्यासारखी काही सिच्युएशन नाहीये। लोकांनी फक्त पॅनिक न करता सपोज तुम्हाला असे काही विशेष सिम्पटम्स किंवा असं वाटलं की डोळा हलवताना आपल्याला पेन होऊन राहिलं किंवा आपल्याला सायनसमध्ये काही इन्फेक्शन आहे आणि सायनसची सर्दी आपल्याला आठवते, सगळ्यांनाच असते, कधी ना कधीतरी आपल्याला ते झालेलं असतं। तर असं काही झालं असलं डी नोवो आता इतक्यातच झालेलं असलं तर मग एकदा आपल्या ENT डॉक्टरांना तुम्ही दाखवून देणे आणि त्यात असं खूप पॅनिक होण्यासारखं काहीच नाहीये। जरी आपल्याला ते आढळलं तरी असं काही आपण मरून जाणार किंवा आपला डोळा काढून टाकणार किंवा आपल्याला मोठी सर्जरी करावं लागणार की आपल्याला लाखोची ट्रीटमेंट लागणार, ह्या सगळ्या गोष्टी हे मिथ्या आहेत। हे मीडियामध्ये उचललेल्या सगळ्या गोष्टी आहेत, त्याच्याबद्दल आपण न जास्त विचार करता एक नुसतं ENT डॉक्टरांना अगर आपल्याला डाऊट असलाच तर त्यांना जाऊन दाखवणे। त्यांच्याजवळ असे स्कोप्स असतात ज्यांनी ते नाकाच्या कवटीच्या नाकातून जाऊन ते वेगळ्या एअर सायनसेसमध्ये ते लोक झाकून पाहू शकतात त्या एंडोस्कोपच्या थ्रू की तिथे काही इन्फेक्शन आहे का बा, आणि त्यांना ते आढळलं तर मग तिथून ते बायोप्सी घेऊन घेतात आणि मग ते बायोप्सी आल्यानंतर अँटीबायोटिक सुरू करता येतात आपल्याला। तर नथिंग मच, असं काही खूप घाबरण्यासारखं बिलकुलच काही नाहीये आणि असे सगळे लोकांना म्युकर होऊन राहिलं असंही काही नाहीये। आता या इतक्यात आपल्याला खूप जास्त केसेस एकाएकी एकदम दिसायला लागलेत पण त्यांचं निदान सुद्धा झालेलं आहे आणि मॅक्सिमम पेशंट्स आज घरी वापस पोहोचलेले आहेत विदाऊट मच ऑफ अ प्रॉब्लेम। तर म्युकरला घाबरू नका, घाबरा तुम्ही कोविडला आणि त्याच्यासाठी जे लागणारं वॅक्सिनेशन आहे, त्याच्यासाठी जे लागणारा आपल्याला सजगपणा आहे आणि आपली स्वतःची प्रतिकार शक्ती छान ठेवणे ह्याच्याबद्दल तुम्ही जास्ती काळजी घ्या। तुमचं पल्स वाढून राहिलंय, तुमचं BP वाढून राहिलंय, तुम्हाला छातीमध्ये दुखून राहिलंय पण तरी तुम्ही घरीच बसून राहिलात,
तुमच्या डोळ्यामध्ये रक्तवाहिन्या ब्लीड होऊन राहिल्या, डायबेटिक रेटिनोपॅथी आहे, पण तुम्ही डोळ्याच्या डॉक्टरांना दाखवायला जात नाहीये, तर तुम्ही कुठे ना कुठेतरी आपल्या बॉडीला त्याची प्रतिकार शक्ती कमी होऊन राहिली आहे आणि मग हे ऑपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शनला तुम्ही दरवाजा उघडून देऊन राहिलाय, हे असं होत आहे. तुम्ही त्याच्याबद्दल जास्ती काळजी करा. म्युकरचा पॅनिक करण्यात काहीच अर्थ नाही आहे आणि त्याच्याबद्दल विचार करण्यासारखंही नाही आहे. इट इज नॉट अ मेजर प्रॉब्लेम. जे होतं दॅट इज बिंग टॅकल्ड व्हेरी प्रॉपरली आणि नोबडी हॅज टू वरी टू मच अबाउट इट. पॅनिक तर नक्की नका करू. अपुऱ्या खाटा, इंजेक्शनचा तुटवडा ही कोरोनाची मध्यंतरी भयावह परिस्थिती होती. म्युकरमायकोसिस आजार हा झाला असता तशाच पद्धतीने जर परिस्थिती झाली तर त्यावर उपाययोजना म्हणून कशा पद्धतीने तयारी सुरू आहे हेच आपण जाणून घेणार आहोत. कोरोनाची परिस्थिती ही काही प्रमाणात आटोक्यात आलेली आहे, निर्बंध हटवण्यात आलेले आहे आणि जो रिकव्हरी रेट आहे तो पण वाढण्यात आलेला आहे. आणि म्हणजे पण त्यानंतर कोरोनाची परिस्थिती आपण सर्वांना ठीक आहे, आता कमी प्रमाणात आहे, पण होणारा म्युकरमायकोसिस जो आजार आहे तर तो नेमका कशा पद्धतीने होतो किंवा त्यावर उपाययोजना म्हणून काय करण्यात येत आहे? हा एक म्युकरमायकोसिस हा काही तसा पाहिला तर नवीन आजार नाही. या आधी सुद्धा बऱ्याच लोकांना याला आपण ब्लॅक फंगस म्हणतो, म्युकरमायकोसिस हा आजार कोणालाही होऊ शकतो. साधारणतः ज्यांची प्रतिकारशक्ती खूप क्षीण झालेली असते, खूप कमी झालेली असते, त्यांना हा आजार होतो. आणि तुम्ही ऐकलं पण असेल की कोविड-19 हा आजार झाला की प्रत्येकाची प्रतिकारशक्ती कमी होते आणि या आजारासाठी काही ट्रीटमेंट केल्या जाते, जसे की स्टिरॉइड देतात, काही इंजेक्शन पण देतात. टोसिलिझुमॅब नावाचे इंजेक्शन आहे, इटोलिझुमॅब आहे, असे इंजेक्शन देतात. त्याच्यामुळे त्यांची प्रतिकारशक्ती आणखी कमी होते. आणि यावेळेस जर सोबत त्यांना काही आजार असेल, महत्वाचा म्हणजे डायबिटीज असेल किंवा आणखी काही कोमॉर्बिडिटी असेल, तर अशांना हा आजार लवकर होऊ शकतो. आणि मेनली याचे लक्षणं म्हटल्यापेक्षा याचं ट्रान्समिशन हा आजार आपल्या नाकावाटे किंवा तोंडावाटे शरीरात जातो आणि साधारणतः जे नाक आणि नाकाच्या आजूबाजूला जे काही स्पेसेस आहेत ज्याला आपण सायनसेस म्हणतो त्याचं इन्फेक्शन होते आणि त्याच्यानंतर मग डोळ्याचं पण इन्फेक्शन होऊ शकते, ब्रेनमध्ये पण जाऊ शकते. याचे म्हणून काही प्रकार आहे ज्याला आपण एक म्हणजे महत्वाचा म्हणजे सायनसेस किंवा ब्रेनला होणारा एक प्रकार आहे. दुसरा स्किनवर पण होऊ शकते. कुठं जर स्किनला कट असेल तर तिथे जर संबंध आला या फंगसचा तर तिथे पण होऊ शकतात. लंगमध्ये पण होऊ शकते, ज्याला आपण फुफ्फुस म्हणतो, फुफ्फुसाचा म्युकरमायकोसिस होऊ शकतो. आणि किंवा डिसेमिनेटेड म्हणजे बऱ्याच ठिकाणी हा आजार पसरू शकतो. याचे लक्षणं हे डिपेंड करते की त्याला कुठला आजार झालेला आहे. जर त्याला नाक किंवा नाकाच्या बाजूला जे सायनसेस असते त्याचा जर आजार झाला असेल तर तिथे तो पार्ट थोडासा सूज येणं, तिथे दुखणं किंवा मग थोडंसं आजार जर जास्त प्रमाणात वाढला असेल तर तो ब्लॅक कलरचा स्पॉट तयार होणं, हे सगळं त्याच्याशी रिलेटेड आहे. जर डोळा इन्व्हॉल्व्ह झाले असेल तर डोळ्याचा पेन होणं आणि डोळा बाहेर येणं आणि ब्रेनची इन्व्हॉल्वमेंट जर असेल तर कन्व्हल्शन ब्रेनशी संबंधित अशा प्रकारचे लक्षणे त्याचे म्युकरमायकोसिसचे आहेत. पण आता याचं सर्वात महत्वाचं म्हणजे जसं आपण आता कोविड-19 मधनं बाहेर आलो, लोकांना थोडासा दिलासा मिळाला, पण हा म्युकरमायकोसिस आता केसेस खूप वाढलेले आहेत. म्हणजे जवळपास तुम्ही बघा तर महाराष्ट्रात 2000च्या जवळपास केसेस आहेत, जवळपास 10-12 मॉर्टॅलिटी झालेली आहे. आणि काही लोकांचे जर आहे जसं इथं सायनस इन्व्हॉल्व्ह झालेलं असेल तर जबडा किंवा ही मॅन्डिबल ही बोन्स काढण्यात आलेले आहे. काही लोकांचे डोळे पण काढावं लागलेले आहे. त्याच्यामुळे हा आजार सिरियसली आपण लक्ष देणं आवश्यक आहे. म्हणून ट्रीटमेंट करत असताना कोणाला जर डायबिटीज असेल त्याचं डायबिटीज कंट्रोलमध्ये ठेवणं सर्वात महत्वाचं आहे, कारण डायबिटीज हा सर्वात घातक आजार आहे म्युकरमायकोसिसला होण्यासाठी. त्याच्यामुळे डायबिटीसचे कंट्रोल करणं आवश्यक आहे. कोविडची ट्रीटमेंट सुरू असेल तर काही औषधी जसं की स्टिरॉइड देतात हे पहिले काही दिवस देऊ नये. पहिले 6 ते 7 दिवस इनिशियल स्टेजमध्ये स्टिरॉइड देऊ नये आणि दिल्याच्या नंतर त्याचा डोस टायट्रेट करणं आवश्यक आहे. आणि सर्वात महत्वाचं हायजीन, कारण यावेळेस आपण ऑक्सिजन देतो कोविडमध्ये आणि त्या ऑक्सिजनमुळे जे काही म्हणजे तुम्ही बघितलं असेल की त्याच्यातनं पाण्यातनं ऑक्सिजन जाते, त्याला ह्युमिडिफायर म्हणतात, तर ते बरोबर चेक करणं. आम्ही आमच्या मेडिकल कॉलेजमध्ये तिथे पॉईंट्स आहे, ऑक्सिजनचे पॉईंट, हे पॉईंट रेग्युलर क्लीन करतो आणि तिथे जे ह्युमिडिफायर मध्ये पाणी टाकलं जाते ते आम्ही उकळून थंड केलेलं पाणी रोज बदलतो आणि ते ट्युबिंग पण क्लीन करण्यात येते. प्रत्येक पेशंटसाठी वेगळी ट्युबिंग वापरण्यात येते. त्याच्यामुळे पेशंटची प्रतिकारशक्ती मेंटेन सोबतच तुमच्या पेशंटचं हायजीनचं मेंटेन करणं महत्वाचं आहे. आणखी याच्यात मला एक सांगावंसं वाटतंय
की हा आजार जर लवकरात लवकर जर डायग्नोज केलं, याचं ज्याला म्हणतो आम्ही अर्ली डायग्नोसिस जर झालं, तर पेशंटला लवकरच डिसीज लिमिट करून आपण त्यांना ऑपरेशन करून किंवा मग त्यांना अँप्युटेशन बी नावाचे इंजेक्शन किंवा पिसोकोनाझोल इंजेक्टेबल किंवा ओरल पण येते, अशा प्रकारच्या औषधी जर वापरल्या तर हा आजार आपण लवकर आटोक्यात आणू शकतो. पूर्वतयारी ही कशा पद्धतीने सुरू आहे तर म्युकरमायकोसिसचा आटोक्यात आणण्यासाठी किंवा इफ म्युकरमायकोसिसचे पेशंट हे हाताच्या बाहेर झाले, जशी कोरोनाची परिस्थिती झाली होती, तर त्या सिच्युएशनमध्ये कशा पद्धतीने करतात? हे बघाल तर एक मल्टी सिस्टीम अप्रोच इम्पॉर्टंट असते या कोरोनाच्या सोबत जे म्युकरमायकोसिसचे आजार आहेत त्यासाठी. म्हणून याच्यात ENT स्पेशलिस्टची गरज आहे, इंटरनल मेडिसिन एक्सपर्टची गरज आहे, याच्यात डेंटिस्टची गरज आहे, कारण मॅक्झिलोफेशियल सर्जन जे असतात इथले सर्जरी त्यांची पण गरज आहे, ऑप्थॉल्मॉलॉजिस्टची गरज आहे आणि ब्रेनवाले. तर एवढे सगळी टीम याच्यात आमच्याकडे बनलेली आणि ही टीम त्या पेशंटकडे लक्ष ठेवतात. म्हणजे आल्याच्या नंतर पेशंटला डायग्नोज करणं आणि डायग्नोज केल्याच्या नंतर लवकरात लवकर त्याचं ऑपरेशन करायचं, ऑपरेशन आणि त्यांना मेडिसिन देणं, हे सगळं इम्पॉर्टंट काम आमच्याकडे सुरू आहे सध्या. म्युकरमायकोसिसचे पेशंट वाढल्यास तर बेडची काय व्यवस्था आहे? आमच्याकडे सध्या म्युकरमायकोसिसचे 2 प्रकारचे पेशंट आहे. एक पोस्ट कोविड किंवा कोविड निगेटिव्ह म्युकरमायकोसिस आणि काही पेशंटला कोविड पॉझिटिव्ह आणि म्युकरमायकोसिस दोन्ही आहे. आम्ही कोविड पॉझिटिव्ह जे पेशंट आहे ज्यांना म्युकरमायकोसिस आहे त्यासाठी वेगळे 2 वार्ड केलेले आहे आणि जे कोविड निगेटिव्ह किंवा पोस्ट कोविड ज्यांना म्युकरमायकोसिस झालेला आहे त्याच्यासाठी 4 वार्ड आहे आमच्याकडे. सर, हा जो म्युकरमायकोसिस आहे तो कोरोनाचा वाढतो, कोरोनाचा किंवा चिकनगुनियाचा वाढतो सर, तसा म्युकरमायकोसिसचा कसं संसर्ग वाढतो? म्युकरमायकोसिस हा हवेतनं डायरेक्ट होणारा आजार नाही. हा ज्याची प्रतिकारशक्ती कमी असेल, त्याची प्रतिकार शक्ती कमी आणि त्यांना जर मायकोसिसचे जे फंगस आहे ते फंगसचं एक्सपोजर जर झालं तरच आजार होऊ शकतो. ही फंगस कुठे असते? ही फंगस जमिनीवर असते किंवा जिथं कुजलेले गोष्टी आहेत, जसे की जंगलात किंवा शेतात तुम्ही बघितलं पानं पडतात ते कुजले जातात आणि किंवा कुठं सीपेज असेल एखाद्या बिल्डिंगमध्ये, तर अशा ठिकाणी हे फंगस असते आणि त्या फंगसचा कॉन्टॅक्ट जर आपल्याला झाला आणि आपली प्रतिकारशक्ती कमी असेल तर हा आजार होतो. त्याच्यामुळे सर्वांनी प्रतिकारशक्तीकडे आणि हायजीनकडे लक्ष दिलं तर आजार होणार नाही. सर्वात महत्वाचं म्युकरमायकोसिससाठी आपल्यासाठी आपली प्रतिकारशक्ती चांगली राहिली पाहिजे, याच्याकडेच लक्ष देणं आवश्यक आहे. तर याच्यासाठी प्रत्येकाने आता कोविड व्हॅक्सिन जे काही आपल्या इंडियात 2 व्हॅक्सिन दिलेले आहे, त्या कोविशिल्ड किंवा कोवॅक्सिन जे काही मिळत असेल ते व्हॅक्सिन घेणं आवश्यक आहे. सोबतच प्रॉपर स्लीप हायजीन म्हणजे बरोबर झोप व्यवस्थित राहिली पाहिजे. त्यांनी प्रतिकारशक्ती जर चांगली राहिली आणि सोबत बॅलन्स डाएट, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, एक्सरसाइज आणि घरी आल्याच्या नंतर आपण स्वतः आपल्या घरच्या लोकांना कसा आजार होणार नाही त्याच्यासाठी आपण स्वतःचं निर्जंतुकीकरण करणं, कपडे आंघोळ करणं आणि सर्वात महत्वाचं SMS म्हणजे सेफ डिस्टन्स, मास्क आणि सॅनिटायझेशन हे पाहिलं तर लोकांना आजार होणार नाही. आणि म्हणजे आणि त्याच्यानंतर आपण आपले हायजीन मेंटेन करणं आवश्यक आहे आणि सोबतच कोणाला डायबिटीज आणि काही आजार असेल त्या आजार बरोबर आटोक्यात राहील याकडे लक्ष देणं आवश्यक आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जर कुठलाही त्रास असेल तर याचं लवकरात लवकर निदान झालं पाहिजे, त्याच्यामुळे डॉक्टरला लवकरात लवकर दाखवणं आवश्यक आहे. जसं तर लोकांमध्ये हा गैरसमज आहे की कोरोना झाला तर म्युकरमायकोसिस होतो, तर हे कितपत योग्य आहे सर? नाही, असं नाही. एक कोरोना झाला एक रिस्क फॅक्टर आहे. म्युकरमायकोसिससाठी रिस्क फॅक्टर काय आहे की ज्याची प्रतिकारशक्ती कमी असेल. रिस्क फॅक्टर दुसरं असं आहे की ज्यांना खूप मोठा आजार असेल आणि ज्यांना प्रतिकारशक्ती कमी करणारी औषधे सुरू आहेत, जसं की कोणाला कॅन्सर आहे, कॅन्सरसाठी औषध देण्यात येते किंवा मग किडनीचा आजार आहे त्यासाठी काही औषध देण्यात येते, त्यामुळे प्रतिकारशक्ती कमी होतात. किंवा मग सोबत कोणाला कोमॉर्बिडिटीज आहे म्हणजे डायबिटीज आहे, BP आहे आणि काही लोकांना लॉंग टर्म औषधी सुरू आहे, तर अशा लोकांची प्रतिकारशक्ती कमी होते आणि अशाच लोकांना हा आजार होतो. प्रत्येकाला ज्याला कोविड झालेलाच आहे त्यांना आजार होत नाही, फक्त कोविडमध्ये प्रतिकारशक्ती कमी होते हा एक लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे. म्युकरमायकोसिस बद्दल काय मत आहे हे आपण आज जाणून घेतले आहे आणि म्युकरमायकोसिस कशा पद्धतीने होते किंवा म्युकरमायकोसिस झाल्यानंतर त्यानंतर होणारी काळजी ही कशा पद्धतीने घेता येणार.